सगळ्या मित्रमंडळ कसं चाललं आहे? सगळं ठीक. मी तुमचा स्वरूप घाडगे परत एकदा आलेलो आहे. आज आहे सॅटर्डे आणि आपल्याला सुट्टी आहे आणि आपण आज जात आहोत गावी. जरा सगळ्यांना भेटून येऊयात. जरा गाडीला स्टार्टर नाही मारलं सकाळपासून, आता वाजलेलं आहे 4. तर जरा गाडीला स्टार्ट केलेले आहे. गाडी आपली एकदम आवाज तर आता आपण हेल्मेट घालूयात आणि निघूयात. रातचा ड्रेस एकदम सिम्पल अँड साधा. रेनकोट चढवलेला आहे कारण की पाऊस थोडा कमी आहे, पण बघू माहीत नाही किती वाजता येईल आणि कधी येईल. तर निघूयात. तर गाडी तर काढली आता, पण जरा दरवाजे बंद करून घेऊ दे कारण की नाही तर मम्मी माझं काम काढेल. दरवाजा लावलेला आहे बघा, किती घाण झालेत कपडे. जरा हे पोर्शन चांगलं आहे त्याच्यावरतीच ठेवूयात. जमलं नाही आणि आता कंटिन्यू हॉकिंग चालू आहे मागून. राजा काय चाललंय तुमचं काय? अरे राजानं नाही मी वहिनीने ओळखला. मी बोललो दादा दिसतोय दा कुठे? हा अलिबाग. अरे अरे रे अलिबाग. चला आरामात. तर आपण जात आहोत. शॉर्टकटचा पूर्ण आपण उपयोग करून घेऊयात. इकडनंच निघूया डायरेक्ट आणि हायवेला न लागता आपण कालव्याने मस्तपैकी इंदापूरच्या जवळ बाहेर पडूयात. कारण की आपल्याला जरा निसर्ग जास्त आस्वाद भेटेल जर ह्या रोडने गेलो तर. असंच आहे रोड तुम्ही कालव्याच्या बाजूचा रोड सेम हाच राहणार आहे एंडपर्यंत. जिथे तुम्हाला खूप सारे थर्मोकॉल प्लास्टिक बिस्टिक मजबूत दिसणार आणि खड्डे. हाय खड्डा असा रोड नाही की आमच्या इथं खड्डा नाही. हा बघा पाणी आलंय. पाणी ज्याच्यात गाडी टाकली तर धुवून निघेल आणि मी पण धुवून निघेन पूर्णपणे. नाहीतर रोड असले डेंजर बनवतात ना, असले डेंजर की ज्याला होलच पडतंय. आता त्या रोडने आपण जाणार नाही आहोत तर तुम्हाला दिसणार पण नाहीत कुठे लफडी आहेत आणि कुठं काय. अजून खूप महिने झाले हे रोड बनतच आहेत आणि हे रोड तेव्हा बनलेले आहेत. हे जे आता आपण वापरतोय तो खूप आधी बनलेले आहेत, 15-16 वर्षापूर्वी आय थिंक सो. त्यानंतर हेच चालू आहे बघा. हे काय बोलतात ते बघा, हे असले रोड आहेत आपले आणि ह्याच्यावरनं एक्सप्रेस हायवे जाणार. एक्सप्रेस हायवे तो अजून बनतोयच. कधी बनेल काय माहीत नाही, पण बनतोय. चांगली गोष्ट आहे. आता तब्बल मला वाटतं 12-13 वर्ष झाली त्या गोष्टीला. एक्सप्रेस हायवे बनवतो. एक्सप्रेस हायवे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे तो अजून चाललंयच. बनवा बनवी पिक्चर बघितलं का तुम्ही? तसंच लोक बनवत आहेत. आता किती लवकर बनेल ते त्या बनवण्यावरतीच आहे. गिअर बदलला, चुकलो. लाकडाची काठी. आपण आहे ना एक व्हिडिओ बनवू शकतो बघा वरती. फुल पाखरू ते पण स्वतःचं घरटं बनवतात वाटतं. छान किती दिसते फुल पाखरू या वेलींवर फुलांचं. छान किती दिसते फुल पाखरू. काका बघत होते आपले. टक लावून काका बघत होते. आता मी इथं आहे बघा. आपण गाडी आहे ना समोरनं घेऊन येऊया, म्हणजे ट्राय करतो मी. आता बॅकवर्ड आहे तर मला माहिती नाही आवाज कसा येईल आणि कसा नाही. आपला कॅमेरा तिथं सेट केला आहे मी. ट्राय करतो कशी व्हिडिओ येते. तर एन्जॉय करायचं. आज मला खूप कामं होती पण झोपून राहिलो. झोपून नाही, जरा मित्रमंडळींना भेटलं माझ्या. आमचे 2-3 मित्रमंडळी सध्या आजारी आहेत. एक तर 8-8 सलाईनी लावतोय काय.
आणि हा कडक असतील ना, तुटून जाईल वाटते. जाऊ दे. हे बघा असे वेली वेली आलेले आहेत आमच्या इथं. वड आहे खूप मोठा आणि झुलायचं भेंडी ह्याच्यावरती, पण झुलायला तेवढा मोठा नाही दिसत आहे. नाही तर वेल तुटली तर आमचं काम फिट होऊन जाईल माझं अक्षरशः. म्हणून नाही बोलूत आपण. मजा मजा मैशा. आणि आता आपण पोचवले आहोत मुंडेवाडी. मुंडे साहेबांनी जो काम केलं आहे त्याला तर हँड्स ऑफ आहे. खतरनाक. FDA आहे फुल एकदम फॉर्मला. FDAचा तोड नाही सध्या, ऐकतच नाहीत. खाणं बिणं एकदम टाकाटाक. काय वाईट देतील असला काहीतरी पाहिजे. नाही तर यो बैल, 2 बैल आहेत बघा. व्ह्यू ऑफ द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द पॉईंट नाही, पॉईंट ऑफ व्ह्यू. आता ह्यांनी कसला बनवलं आहे बघा. आता मी दाखणे गावात आलो आहे आणि दाखणे गावात जो त्यांनी बनवला आहे ना, हा त्यांनी एवढा भारी बनवला आहे. म्हणजे खूप मेहनत घेतली लोकांनी, म्हणजे गव्हर्मेंटचा असेल किंवा काय असेल, पण भारी बनवला. म्हणजे त्यांनी वाटलं नव्हतं एवढं चांगली मेहनत. दाखणे गाव आहे राईट साईडला आपल्या. श्री काळभैरव मंदिर, दाखणे गाव. वातावरण एकदम भारी आहे. हे काय कळलंच नाही. जुनं आहे, खूप जुन्याचं जुनं. ला 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 ना 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 ना. चल हो बाजूला. अरे मधी कुला ग माझी क्यू ग क्यू, येडाई माझी जीव ग जीव, येडाई माझी जीव, येडाई माझं जीव ग जीव, येडाई माझं जीव, मायेचा पदर दोनाचं दर मनाचं. आहे पाऊस आला आणि आपण रेनकोट नाही घातलेला आहे. मला वाटतं थोडा पुरतं असावा. पॅन्ट घालावी नाही तर प्रॉब्लेम होऊन जाईल. शेती बघा कसली वाटते. एकदम हळुवार असा पाऊस पडतोय, हळुवार असा. मायेचा पदर तुझाच जर मनाची गुणाची घेऊ ग घेऊ, मायेचा पदर तुलाच कुणाची क्यू ग क्यू, येडाई माझं जीव ग जीव, येडाई माझं जीव. ला 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 ला. बघ इकडं यावेळी शेती नाही झाली वाटतं उजव्या साईडला. वाटतं ह्या साईडला भाजी लागते मोस्टली. कारलं, कलिंगड, त्यानंतर वांग, शिराली, घोसाळी, ह्या साईडला दोन्ही साईडला. आणि पाण्यावरती पण शेती चालते पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर पण, कारण की नदी जवळ आहे, त्यानंतर हे पण जवळ आहे ना. अरे हा काय आईचे गावात. हा बघा कसला अडकलं आहे बघा. याचं तर कामच फिट झालं आहे. हा रोड बांधलेला होता आणि त्याच्यानंतर तो त्याला काढायला गेला वाटतं आणि हा अडकला. आईला खतरनाक काम आहे राव, खतरनाक. तिथे काहीतरी घर चालू होतं वाटतं. इथं आमची ते हेच प्रॉब्लेम आहे की गुतला ना का गुतलाच समजायचं. ते बघा ते पण सगळं गुतलेलंच आहे. तो एक तर इकडचा मेन रोड बंदच केला. कसा काय लपडा झाला. गाड्या काढायच्या कशा आता इकडनं येणार कसं काय. मला वाटतं 4 व्हीलरवाल्यांसाठी बंद केला असेल, कारण की जेव्हा ते ट्रॅफिक होतं ना तेव्हा लोक इकडनं काढत असतील म्हणून. त्याचा रिझन असावा, आय थिंक सो. गाडी त्यांना चक 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 आवाज येते. काही कळत नसतो गाडीचा आपल्या मध्येच काहीतरी उठतो. पावसाळ्याचा सीझन असला ना का तो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. कुचकुच 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 चुक 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 कुचकुच 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 चुक 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 तेच चालतं. भेंडी इकडं ऑइल टाक तिकडं ऑइल टाक. अरे बाबा काय चाललंय बाबा, कुठं चाललं बाबा. असं चालतंय की जसं काही त्याला 4 रस्ते दिसतात. आईला दरी का खडा असं झालं त्याला, म्हणून असं रस्त्याच्या मध्येच चालतंय. बाबाने घेतली असेल गाडी, पूल एकदम टाईट. अपघाती क्षेत्र इथेही दिलेलं आहे. इथं काय लावलं आहेत, झाडं का डाळिंब का सफरचंद काय माहिती, तिन्ही एकसोबत लावले असावेत. हा बघा हा एक्सप्रेस हायवे, काहीतरी लागला. एक्सप्रेस हायवे हा बघा, हा राईट साईडला जो बनतोय ना तो एक्सप्रेस हायवे, तो अजून बनतोयच. म्हणजे ते बोलतात ना स्लॅब टाकून ठेवलाय, खालची जोता बांधायचं राहिलं.
असं झालं ते. आपण पोचलो आहोत इंदापूरमध्ये. इंदापूरमध्ये असं सगळंच बंद दिसतंय वातावरण सगळ्यांचंच असं. अरे ताई कुठं बसले, उलटा सुलटा त्रिप्सी लोक. काहीही करूया मनाची गुणाची माणगाव. आता पनवेल समोर बघू शकता मांदाड तळा 14 किलोमीटर आणि आपलं गाव आहे फक्त आणि फक्त 7 किलोमीटर. 7 किलोमीटरच्या मध्ये आमचं गाव असल्याने आम्हाला थोडं बरं वाटतं. आणि ताईने आमच्या आज दुकान उघडलेला नाही आहे वाटतं. जय श्रीराम. मायेचा बदर कदर मना गुणाची क्यू. अरे माझ्या मित्राने ना गाणं ऐकवलं आहे मला. येडाई माझं. हे बघा इथं पोरं क्रिकेट खेळतात. क्रिकेटवा खेल के मजा मारेंगे बँडे पेलेंगे क्रिकेटवा खेलते हैं भाई. अरे छोटा बच्चा जान के ना आँख दिखाना रे टिपी टिपी टाप टाप. अरे छोटे बच्चे खेलते आईच्या गावात तो बारका त्याला उडतोय. हे बघा आमचे हनुमान देवतांचा. पण आपण आंघोळ नाही गेले तर लांबूनच. देवा सुखरूप ठेव रे, मेहनत करायला ताकद दे. हा कसला घर बांधतोय, घर आहे की काय आहे. अरे बाबांचे दुखत आहेत पाय दुखतात पाय. कोल्हान आणि तळा. बघा इकडची शेती आमच्या इकडची. इथून दिसते मुरुड बेच 27 किलोमीटर फक्त. पण ते सरासर चुकीचं आहे. कारण की 27 किलोमीटर इथून जर मुरुड बीच असायला तर मी आमची उडी पालती घालतो. तर हा आमचं गाव आहे काकडशेत. आणि आतमध्ये गेलात तर मुठवली. काकडशेत मुठवली आतमध्येच आहे. आणि इथं आमची पहिली बैठक होती पण आता ती पुढे सरकवले, खूप आतमध्ये नेले वरती. आणि 10 मिनटात घरी पोचतो. आधी खूप वेळ यायचा आणि अंधारात ना आता का टेन्शन नव्हतं. खूप मोठा रोड आहे. तर आधी एवढाच रोड होता. हा जेवढा दिसतं ना हे 2 एवढा एक लाईन तेवढाच रोड होता. तर आता त्याने विस्तार केला त्या रोडचा. आणि त्याच्यामुळे एक झालं की बरं पडतं आता टर्निंगला असो किंवा कुठली मोठी गाडी असेल तर अडकायला नाही होत. बिसेसला प्रॉब्लेम नाही होत. नाही तर कधी काय व्हायचं की जेव्हा जर तुमची गाडी अडकली तर तुम्हाला गाडीचा आवाज येतो चुक. पाण्याच्यामुळे असावा किंवा काय माहिती आता कशामुळे आहे तो. टन आहे ना हा एवढा घातक टन आहे ना भेंडी. 2021 साली माझं इथे ॲक्सिडेंट झालेला. मी फार फाटलेलो. एक टँकर होता तेव्हा ना लॉकडाऊनचा पिरियड टाईम होता आणि लोक आहेत ना तेवढी बाहेर नाही निघायची जेवढी बाहेर पडायला पाहिजे तेवढी. आणि तेव्हा मी जॉबला जात होतो माझ्या गावावरनं आणि सगळी गावालाच होती. आणि काहीतरी होळीचा पिरियड होता आय थिंक सो. आणि समोर नाही ना आई वाटर आला आणि डायरेक्ट असं घासून गेला. तर आज खूप जास्त सूर्य पडलेला म्हणजे एकदम भारी वाटते. एकदम शांत असं राईड करण्यासाठी बोलतात ना एकदम भारी वातावरण. आणि आपलं गावाचं रोड आलेला आहे सोनसडे गाव आमचं. आणि हा रोड तर तुम्ही बघाल ना. आणि आम्ही आहे ना आमची मंडळी दिसते गावातली. खूप दिवसानंतर आलो बाबा. मंडळी आमची सगळी. आणि ह्या साईडला राईट साईडला आम्ही आहे ना ते क्रिकेट खेळायचो. आता पण खेळतात पोरं. छोटीशी शेती आमच्या लोकांची त्याच्यावरती त्यांनी काय लावले बघा. विहीर आमची जुनी विहीर. इथं 12 भुतणी आहेत. 12 जखिनी असं बोलतात. काय बोलतोस? कधी आलेलात? आलो सकाळी. अरे सगळीच मंडळी दिसते. कधी आलात? सकाळी का निघालात आता? नाही सकाळी आलो. म्हणजे हाय चल. आणि आमचं गाव आहे असं. आमची
काय बोलतो आत्ताच जस्ट आलो. पप्पा गेले काय? हा काय गाडी आपण कुठं लावायची आता? इथं तर जाईल का इथं? अरे बापरे, इथं कोण काय बनवते आता? नवीन काहीतरी चाललं आहे इथं का रोड बनवतेत ह्याच्यानं गाड्या म्हणजे खतरनाक काम आहे. ऐ आमच्या बिल्डरचं घर. अरे गुरुजी, हे गुरुजी आले. गे रे मार. बाउंड्री 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 आणि तिच्या जमलात ना जा वाचलं बघ आगे मार. गेली गेली गेली. लाचा एक बाउंड्री, चल एक बाउंड्री होल मध्ये.